तर हे पहा, अगदी मकर संक्रांतीची सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे। तर आज अथर्वचं बोरनानसुद्धा आहे आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रमसुद्धा आहे। तर तुम्ही पाहू शकता मी कशी रांगोळी छान अशी काढलेली आहे। हे पहा, आणि सुंदर असं डेकोरेशनसुद्धा केलेलं आहे। हे पहा, सर्वच काही शूट करायला जमलेलं नाही आहे, पण जेवढं जमलं तेवढं केलेलं आहे। तर हे पहा, मी अशा प्रकारे ही बोरनांची तयारी केलेली आहे आणि हे ज्या अथर्वला काय काय आवडतं त्या प्रकारे हे सजावट केलेली आहे। हे पहा, तर इथे मी ही बिस्किटची डायनिंग टेबल म्हणजे चेअर आणि टेबल बनवलेले होते, पण त्याने ठेवेपर्यंत 2 तोडलेले आहेत आणि ट्रेन बनवलेली ती सुद्धा तोडलेली आहे। आणि हे पहा, त्याला जे जे आवडतं ते चॉकलेट्स असं काही खाऊ असं हा ठेवलेला आहे। आणि हे पहा, हे संक्रांतीचं डेकोरेशन केलेलं आहे आणि हे जे हलव्याचे दागिने आहेत तर ते सुद्धा मी त्याला घरीच तयार केलेले आहेत। हे पहा, अशा प्रकारे आणि हे सर्व डेकोरेशन करायला मला मैत्रिणींची खूपच अशी मदत झालेली आहे। तर आज आहे आरोहचं बोरनान। आता आरोहच म्हणजेच अथर्व सुद्धा आहे, कारण रांगोळीमध्ये तुम्ही म्हणाल की अथर्व कसं काय, पण हो, त्याला आम्ही अथर्व आणि आरोह यांना दोन्ही नावाने असं ओळखतो। तर आज कसं दिसत आहे आरोहचं बोरनान आहे आणि तुम्ही पाहू शकता किती छान असं हे डेकोरेशन केलेलं आहे। तर हे माझ्या मुलीने केलेलं आहे आणि बाकी सर्व तयारी सुद्धा मैत्रिणींनी केलेली आहे। तर आरोह आज कसं दिसत आहे हे पहा। तर आजचं बोरनान म्हणजे काय, तर बोरनान म्हणजे बोराने आंघोळ घालणं, म्हणजेच बोराने स्नान करणं असं आहे। तर आजचं बोरनानचं वैशिष्ट्य असं आहे की करी राक्षसाची जशी लहान मुलांवर दृष्ट नजर पडू नये म्हणून पहिल्यांदा बोरनान हा प्रकार कृष्णावर केला गेला। करी राक्षसापासून त्याचं संरक्षण करावं म्हणून, आणि पहिल्यांदा कृष्णावर केल्यानंतर बोरनान ह्या प्रथाला सुरुवात झाली। तर बोरनान म्हणजे नक्की काय आणि ते कधी करतात किंवा केव्हा करायचं असतं, तर संक्रांत सुरू झाल्यावर दुसऱ्या दिवशी म्हणजे किंक्रांतीच्या दिवशी बोरनान हे घालतात। तर लहान मुलांना अगदी ह्या वातावरणाचा बाधा होऊ नये किंवा त्यांना त्या वातावरणाशी जुळवून घेता यावं म्हणून बोरनान घातलं जातं। तर बोरनानमध्ये काय केलं जातं, तर ज्या ह्या सीझनमध्ये येणारे फळभाज्या आहेत किंवा भाज्या आहेत, म्हणजेच कुरमुरे म्हणा, बोरं म्हणा, ऊस, गाजर म्हणा, हरभरा, तर हे या सीझनला येणारं मुलांच्या डोक्यावरून त्यांना स्नान घातलं जातं आणि त्याने त्यांची अंघोळ केली जाते, म्हणजे त्यांचं आरोग्य आणि छान असं सुदृढ आणि निरोगी राहावं यासाठी हे बोरनान केलं जातं। तर बोरनान करायची प्रथा अशी आहे की बोरनान हे पहिल्या वर्षापासून ते 5 वर्षापर्यंत करतात आणि सर्व मुलांना जमा करून, म्हणजे अगदी त्यांना त्यांच्या डोक्यावरून ते स्नान घालून त्याचा तो खाऊ म्हणून सर्व मुलांना दिला जातो। याने काय होतं की मुलांना सुद्धा काहीतरी वेगळं वाटून खाण्याची सवय लागते। आणि आपण थंडीमध्ये तिळगुळ खातो का, तर थंडी असते, तर थंडीचं हे जाणवू नये म्हणून तिळगुळ सुद्धा दिले जातात आणि हलवा सुद्धा केला जातो। तर लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून अशा प्रकारे हे बोरनानचा कार्यक्रम केला जातो। तर आता माझी सुद्धा ही सर्व तयारी झालेली आहे आणि आता आपण आरोहचं बोरनान करूया। चला, वेलकम। तर आरोहच्या बोरनानसाठी त्याच्या मित्रांची आणि दादा कंपन्यांची, बच्चे कंपनीची
तर केक लवरसाठी बोरनांचा जो केक बनवलेला आहे तर तो छान असा केक कट करून घेतलेला आहे. मुलांनी सुद्धा खूप आवडीनं असं खाल्लेलं आहे. तर मुलांनी सुद्धा खूप एन्जॉय केलेला आहे आणि आम्ही नंतर त्याला त्या सर्व फळभाज्या आणि बोर ऊस याने त्याला स्नान केलेलं आहे. त्याने सुद्धा ते अगदी एन्जॉय केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता त्याला खूप छान आणि मस्त वाटलेलं आहे. काहीतरी वेगळं करतायत असा फील आलेला आहे. तुझं आयुष्य निरोगी आणि सुदृढ असं राहावं यासाठी देवाजवळ प्रार्थना केलेली आहे आणि हे सर्व त्याच्या डोक्यावरून आम्ही टाकलेलं आहे. त्याचा मूड छान होता म्हणून त्याच्या मित्रांनी सुद्धा हे सर्व एन्जॉय केलं आणि मग त्याच्या दीदी लोकांनी सुद्धा त्याला अशा प्रकारे औक्षण करून घेतलं. सर्व मुलांनी त्या खाऊवर अक्षरशः ताव मारलेला आहे की काय घ्यावं काय नाही अशा करून आणि मग सर्वांनी सर्व खाऊ आणि नाश्ता करून पूर्ण प्रोग्राम असा एन्जॉय केलेला आहे तिच्या. आणि अशा प्रकारे आरोहच्या बोरनांचा कार्यक्रम संपन्न झाला.